हाय एव्हरीवन, आज व्लॉगची सुरुवात डायरेक्ट केलेली आहे. इंट्रो वगैरे काहीही शेअर केलेलं नाही. पण आज मी खूप जास्त लक्की आहे, कारण की मी आज पावसात भिजण्यापासून खूप जास्त वाचले. कारण की मी आत्ताच प्रथमला सोडून आले आणि एक्झॅक्ट या गेटपाशी आले आणि इतक्या जोरात अचानक पाऊस सुरू झाला ना. हा पाऊस जर थोडासा जरी मागं पुढं झाला असता ना, तर एकतर प्रथमची शाळा बुडाली असती, नाही तर मग मी शाळेत त्याच्या अडकून बसले असते, असं काहीतरी झालं असतं. पण लकीली आज मी ते वाचले. पण काही असो, दिवसाची सुरुवात मात्र एकदम धूमधडाक्यात झालेली आहे. सकाळच्या पावसामुळे तुम्हाला आवाज आलेलाच असेल आणि हा पावसाचा आवाज ऐकून खरंच खूप जास्त रिलॅक्स वाटत होतं, म्हणून तुम्हालाही शेअर केलाय. तर तुम्हाला कसा वाटतं पावसाचा आवाज, मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. प्रथमला शाळेत सोडून आल्यानंतर मी माझी जेवढी काही घरातली बेसिक कामं असतात ना, तीच आवरून घेत आहे. आणि हे बेडशीट तुम्ही बघितलं असाल, अगदी माझा पहिला ब्लॉग होता ना, तेव्हापासून मी हा बेडशीट वापरते. आणि नवीन बेडशीट घ्यायचं माझं काही मुहूर्तच निघत नाही, कारण की माझ्याकडे ऑलरेडी बेडशीट्स आहेत. पण मी मोस्टली हेच टाकते, कारण की हा थोडासा डार्क कलरचा आहे आणि एखादे डाग वगैरे लागले ना, तर तो व्यवस्थित हाईड करून घेतो. त्यामुळे मग हे बेडशीट माझं बऱ्याच दिवसापासून आहे. आणि नवीन घ्यायची तर माझी खूप जास्त इच्छा आहे, पण आता प्रथम लहान आहे आणि तो काही ना काही सांडपाड वगैरे करतच असतो कॉटवरती. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, आता जे आहे त्याच्यामध्येच मी ॲडजस्ट करून घेते. आणि मला हा बेडशीट इतका जास्त नाही आवडत, पण ठीक आहे, आता काम चालू आहे. ते म्हणतात ना, एखादी गोष्ट दररोज दररोज बघून आपल्याला बोर होते, मग ती कितीही चांगली असो, अशीच ह्या बेडशीटची काही गत झालेली आहे. दररोज तर या वेळेपर्यंत माझी अंघोळ वगैरे झालेली असते, पण आज मला हेअर वॉश करायचं होतं, त्यामुळे माझी आज अंघोळ पेंडिंग आहे. तुम्हाला दिसत असेल गॅसवरती पाणी तापतंय माझं. बेसिकली हेअर वॉश करायला मला जरा जास्त वेळ लागतो, त्यामुळे मी पहिले प्रथमला शाळेत काढून देते आणि त्यानंतरच हेअर वॉश करायला बसते. नेक्स्ट टाइम एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं हेअर केअर रुटीन किंवा हेअर वॉशचं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर हेअर वॉश झाल्यानंतर सगळ्यात आधी मी माझं जे काही स्किन केअर आहे ना, ते करून घेते. आजकाल रिसेंटली मी माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये थोडेसे एक्स्ट्राचे सिरम्स ॲड केलेले आहे आणि ते मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल, कारण की आधी मी ट्राय करून बघते की ते माझ्या स्किनवरती कसे अफेक्ट करतात वगैरे. तुम्हाला मागे एका व्लॉगमध्ये मी शेअर केलं की माझी त्वचा एक्स्ट्रीमली ऑइली आहे आणि ते ऑइल कंट्रोल करण्यासाठीच मी एक काहीतरी ॲड केलं आहे माझ्या स्किन केअरमध्ये. तेच मी तुमच्यासोबत शेअर करेल. पण आता सध्या मी 2-3 दिवसच झाले तेव्हापासून यूज करते. ज्यावेळेस त्याचा मला चांगला रिझल्ट दिसेल ना, त्यावेळेस मी तुम्हाला ते शेअर करेल. नाहीतर मग ते प्रोडक्ट मी तुम्हाला आधीच शेअर करायचं आणि त्याचा जसा पाहिजे तसा रिझल्ट नाही मिळाला, मग तो पोपट होईल. त्यामुळे मग मी नंतरच शेअर करेल. स्किन केअर वगैरे झाल्यानंतर आज हेअर वॉश झालेला आहे, त्यामुळे अजून एक स्टेप वाढते, ती म्हणजे केसांना हेअर सिरम वगैरे लावून घ्यायचं. यामुळे आपल्या केसांमध्ये जास्त असा टँगल वगैरे होत नाही आणि त्यातल्या त्यात केसांमध्ये एक छान माइल्ड फ्रेग्रन्स सुद्धा येते, सॉफ्ट शायनिंग सुद्धा होतात. म्हणून अजूनपर्यंत जर तुम्ही सिरम वापरत नसाल ना, तर एकदा नक्कीच वापरून बघा बरं का. तुम्हाला आठवतं का, ज्यावेळेस मी नवीनच या घरामध्ये शिफ्ट झालते ना, त्यावेळेस माझ्याकडे सिंगोनियम प्लांटची कटिंग होती आणि ते झाड दुर्दैवाने माझ्याकडून नंतर जळालं होतं आणि ते टिकलं नाही. पण आज काय झालं माहिती का, प्रथमला ज्यावेळेस घरी आणत होते ना, तर तिथं मला हे झाड होतं, एक काकू होते त्यांच्याकडे आणि ते खूप मोठं होतं. तर माझ्या मनात चालू होतं कंटिन्युअसली, मागू का नको, मागू का नको. पण मागितलं आणि त्यांनी मला एवढी मोठी कटिंग दिली, म्हणून मी जरा जास्तच खुश होते. कारण की हे झाड मला खूप जास्त आवडतं, कारण की याच्या ज्या लीव्स आहेत ना, या खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात. आता हे कटिंग मी पाण्यात ठेवून देईल आणि ज्यावेळेस त्याला छान अशी मुळं येतील ना, त्यानंतर हे झाड मी मातीत लावेल. आता यावेळेस मी छान असं पॉटिंग मिक्स वगैरे सगळं करून हे झाड लावेल, जेणेकरून हे खराब नको व्हायला. प्रथमला शाळेतून घरी आणल्यानंतर सगळ्यात आधी मी त्याला खूप जास्त लाड करते, कारण की मला खूप असं प्रेम उतू जातं त्याच्यावरती. आणि त्यानंतर जेवढी काही कामं आहे बेसिक, जी त्याला करता येईल ते सगळं मी त्याला करायला देते. जसं की मग त्याची टिफिन बॉटल आणि टिफिन हा किचन स्लॅबवर नेऊन ठेवायचा, हे काम मी त्यालाच करून देते, जेणेकरून ही सवय सुद्धा त्याला लागावी. जेणेकरून पुढे चालून मला कोणी असं म्हणायला नको की तुम्ही तुमच्या मुलाला काय शिकवलं म्हणून. आता हे प्रश्नाची मला खूप जास्त भीती वाटते, म्हणून माझ्या प्रतीने मी त्याला जेवढं होईल तेवढं शिकवण्याचा प्रयत्न करते. येऊ का दिखा, कोण आहे या? आणि या कोण आहे? मम्मा. या मम्मा आहे आणि या कोण आहे? प्रथम आहे. ओके, अरे या मम्मा आहे प्रथम की? मम्मा. अरे या थारो नाव आहे प्रथम. तर आज मी तुमच्यासोबत एक छान असं प्रोडक्ट शेअर करणार आहे, जे की माझ्या खूप जास्त कामाचं आहे
आणि मी ते 1 ते 1.5 महिना वापरलं आहे आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत त्याचा रिव्ह्यू शेअर करते. तर प्रॉब्लेम काय असायचं माहिती का, ज्यावेळेस पण मी ना इथे ना माझं एक छोटंसं बेसिन बरं का ह्या कोपऱ्यामध्ये, आणि ज्यावेळेस पण आहे ना अगदी थोडेसे भांडे असायचे, जसं ते एक कप धुवायचा आहे वगैरे किंवा मग हे शेगडीचे भांडे वगैरे असायचे, ते मी डायरेक्टली धुवून इथे ठेवायचे जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी त्यांनी थोडं खाली जायला. पण प्रॉब्लेम असा व्हायचा, माझ्या इथलं जी फरशी आहे ना ही थोडीशी अशी स्लोप आहे आणि त्या स्लोपमुळे ना इकडचं पाणी डायरेक्ट इथपर्यंत जायचं आणि मग थोडंसं मेस क्रिएट होऊन जायचं. तर त्यासाठी मी एक प्रोडक्ट म्हणजे मागवलं आहे, ते तुमच्यासोबत शेअर करते आणि हे मी वापरल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे जर तुम्हाला जर असं काही जर प्रॉब्लेम होत असेल ना माझ्यासारखं, तर मग तुम्ही हे नक्कीच कन्सिडर करू शकता. तर हे आहे ती एक मॅट. तर ही मॅट आहे ना म्हणजे याच्यामध्ये ना भरपूर असं पाणी होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी असते, अशी ही मॅट आहे. आणि ह्या मॅटचा वापर आहे ना इथे ना मी ज्यावेळेस पण जे भांडे असतील ते ड्राय करण्यासाठी वगैरे ठेवण्यासाठी घेतली होती. महत्त्वाचं म्हणजे ना याच्यावरती पाणी जर पडलं ना तर ते खूप लवकर ॲब्झॉर्ब होतं आणि आपल्या किचनवरती अजिबात मेस वगैरे होत नाही. तुम्हाला मी डेमो सुद्धा दाखवते. आणि हे मी ब्लॅक कलरमध्ये घेतलेले आहे कारण की माझा किचन ओटा जो आहे ना म्हणजे किचन स्लॅब हा ब्लॅक कलरमध्ये आहे. आणि याच्यावरती जर हे टाकली तर लावून दिसत सुद्धा नाही की याच्यावरती आपण काय टाकलेलं आहे ते. त्यामुळे ना मी अशी ही घेतलेली आहे. आणि जर मी याच्या ठिकाणी जर कलरफुल घेतले असते ना तर मोस्ट ऑफ द टाइम असं होतं, माझा किचन ओटा ऑलरेडी मला खूप छोटा पडतो, मग त्यावेळेस अजून आपण कलर ऍड करण्याचं बघतो तर असं खूप असं टोन असं गजगज दिसतं. त्यामुळे ना मी अजिबात कलरमध्ये खायला प्रेफर करत नाही. जितकं सिम्पल जितकं मिनिमलिस्टिक ठेवण्याचा प्रयत्न करते तेवढं मी ठेवत असते. त्यामुळे मी अगदी जे माझा किचन ओट्याचा स्लॅबचा कलर आहे तोच कलर घेऊन आहे ना मी हे घेतलेला आहे. तुम्हाला दाखवते मी डायरेक्ट इतका फरक दिसतो की ही मॅट टाकल्यानंतर, आणि याचा उपयोग सुद्धा मी तुम्हाला करून दाखवते. चला आता सगळ्यात आधी ना ही मॅट आहे ना मी तुम्हाला स्लॅबवर टाकून दाखवते आणि तुम्ही बघू शकतात इन्स्टंटली असं वाटतं की आपल्याला आहे ना याच्यावरती काहीच ठेवलेलं नाही, पूर्णपणे इनविजिबल झाली असं वाटतं. आता याचा फ्रिक्वेंटली वापर आहे ना ज्यावेळेस मला छोटे मोठे कप वगैरे धुवायचे असेल ना तर त्यासाठी खूप करते. आणि महत्त्वाचं म्हणजे ना संध्याकाळी ज्यावेळेस पण मी भांडे वगैरे घासते आणि ते मी घरात घ्यायचे ना तर मग मी ते असेच किचन स्लॅबवर ठेवायचे आणि परिणामी जेवढं काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण स्लॅबवरती मेस क्रिएट करायचं. आणि जेव्हापासून मी ही मॅट घेतली ना तर सिम्पली ही मॅट मी या स्लॅबवर ठेवते आणि वरती जी काही भांड्यांची पाटी आहे ना ते ठेवली ना तर जेवढं काही पाणी आहे ते याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातं आणि अजिबात मेस क्रिएट होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ना ही मॅट आहे ना खालून सुद्धा ओली होत नाही. मी तुम्हाला दाखवते, बघू शकतात खाली अजिबात ओली नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना ही मॅट आहे ना अँटी स्किड आहे. तुम्ही बाथरूमच्या बाहेर ठेवा किंवा मग जिथं तुम्हाला असं वाटत असेल पायाखाली ठेवायला पाहिजे तिथं तुम्ही ही ठेवू शकतात. ही अजिबात अशी घसरत वगैरे नाही आणि पाणी सुद्धा छान प्रकारे ॲब्झॉर्ब करते. त्यामुळे ना मला ही मॅट तर खूप छान वाटली. तर बघितलं तुम्ही या मॅटवरती ना आपण एखादे छोटे मोठे भांडे जरी ठेवले ना ते व्यवस्थित असे ड्राय होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला जो किचन ओटा आहे तो सुद्धा कोरडा राहतो, अजिबात त्याच्यावरती मेस क्रिएट होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ना ही खूप जास्त अफोर्डेबल आहे. मी लिटरली ही 90 रुपयाला घेतलेली होती मिशोवरून आणि क्वालिटी वाईज ठीक आहे, ओके आहे. तुम्ही याच्याहीपेक्षा छान छान अफोर्डेबल प्राईसमध्ये बघू शकता, तुम्हाला आवडेल तशी. पण हां, माझ्या किचनमध्ये ही एक छान अशी इन्व्हेस्टमेंट आहे कारण की याच्यामुळे ना माझ्या किचनवरती ना अजिबात मेस वगैरे क्रिएट होत नाही पाण्याचा आणि थोडंसं मला सोयीस्कर सुद्धा वाटतं. आणि ब्लॅक कलर असल्यामुळे ना ती दिसत सुद्धा नाही की याच्यावरती मी काही ठेवलेलं आहे का नाही. ते फक्त अगदी जवळ गेल्यानंतर कळतं की हा बाबा काहीतरी आहे ते. तर हे माझं एक प्रोडक्ट होतं, मी तुम्हाला शेअर केलं. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं याला येणार लिमिटेशन आहे बरं का. खूप जास्त पाणी टाकलं तर हे ऑब्विसली ना ह्याच्यावरनं पाणी बाहेर निघणारच आहे. खूप अशी ती ॲब्झॉर्बंट नाही आहे जसं आपण डायरेक्ट निपुण काढली तरी ती कोरडीच आहे असेच तर काही नाही आहे. त्यालाही लिमिटेशन्स आहेत, प्रत्येक गोष्टीला असतात, ते मी तुम्हाला आधीच सांगते. त्यामुळे ना तुम्हाला जर असे छोटे मोठे प्रॉब्लेम होत असेल तर मग तुम्ही ही मॅट कन्सिडर करू शकता, हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल. तर तर आजचा व्हिडिओ असाच होता. तर आजचा ब्लॉग मी इथं संपते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.